राज्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून सोमवारपासून अनेक भागात सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात काही भागांना हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसात राज्यात दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत. आज राज्यातील कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरी पावसापेक्षा कमीच राहिले. त्यामुळे आता जुलैमध्ये पर्जन्यमान कसे असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसामुळे राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील काही काळ मान्सूनच्या सक्रियतेसाठी आवश्यक असणाऱ्या हवामान प्रणालींचा अभाव होता. त्यामुळे राज्यातील काही भाग वगळल्यास सर्वदूर पावसाची नोंद होत नव्हती. राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीहून कमीच राहिले. मात्र सध्या मेडन जुलियन ऑसिलेशन ही हवामान प्रणाली दुसऱ्या टप्प्यात असून तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक असेल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान सध्या राज्यात कोकण किनारपट्टी आणि विदर्भासह बहुतांश भागात पावसाची नोंद होत आहे. पुढील काही दिवसात विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक असेल. तसेच या प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर काही भागात पावसाचे प्रमाण कमी असेल असा अंदाज आहे. कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, रायगड, मुंबई, ठाणे यासह बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पालघर, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया आदी भागांना हवामान विभागाकडून आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील अंतर्गत भागातही पावसाचा जोर अधिक असेल असे हवामान अभ्यासकांनी सांगितले. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.